एन्झायटी. एन्झायटी हा एक मानसिक रोग आहे आणि चिंताग्रस्त असताना एक प्रकारच्या भीतीने आपण आणि शंका कुशंका मनामध्ये येतात. बरेचदा चिंता करण्याचे वास्तविक तसं काही कारण सुद्धा नसतं. थोडीफार चिंता होणे आणि थोडी भीती वाटणे. एन्झायटीचे किंवा चिंतेची कारणं खूप आहेत, आपल्याला माहीतच आहेत. तरीही अ, आपल्या जीवनामध्ये काही प्रश्न असतात, काही अडचणी असतात, समस्या असतात. सद्य परिस्थिती जशी आहे ती तसल्या प्रकारची परिस्थिती उद्भवते. कदाचित आजार असतात, आर्थिक अडचणी असतात किंवा आपल्या भविष्याविषयीचे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात की आपलं कसं होणार आता. आणि विशेषतः जेव्हा उतार वय असतं तेव्हा सुद्धा आपल्याला हे असल्या प्रकारचे भयंकर प्रश्न डोक्यामध्ये येतात. आणि एखाद्या वाईट अनुभवामुळे सुद्धा नैराश्यवादी भावना निर्माण होते आणि आत्मप्रतिष्ठा सुद्धा संपुष्टात आली म्हणजे एन्झायटीला सुरुवात होते. चिंता करत बसल्यामुळे माणसाच्या शरीरावर, मानसिक स्थितीवर आणि त्याच्या आध्यात्मिक जीवनावर सुद्धा परिणाम होतो. आजच्या या शास्त्र पाठामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताने काळजी करू नये, चिंता करू नये म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काही जी कारणं सांगितलेली आहे त्या कारणामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा जो स्वर्गीय पिता आहे त्याला तुमची काळजी आहे. तुमचा जो स्वर्गीय पिता आहे ज्याची आपण मुलं आहोत त्याला आपली काळजी आहे. Despite the situation around us which takes us into a mode of anxiety, there may be some more reasons that we are anxious about things and we go on worrying about things. And the scripture that we just read, Jesus has given us some solutions, some suggestions. And one of the most important suggestions is that God will take care of us. देव आपली काळजी घेणार. 1 पेत्र 5:7 हे वचन आपल्या सर्वांच्याच पाठ असावं. तुम्ही सर्व तुमची चिंता त्याच्यावर टाका कारण तो तुमची काळजी घेतो. देवावर टाका म्हणजे तो तुमची काळजी घेतो. इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे कास्ट ऑल युअर वरीज. काही ट्रान्सलेशनमध्ये असं म्हटलेलं आहे कास्ट युअर एन्झायटीज. त्याच्यावर टाका. ही विल टेक केअर ऑफ यू और ही टेक्स केअर ऑफ यू. एक पवित्र शास्त्रातलं उदाहरण आपल्या समोर आपण ठेवूया, जे ऐतिहासिक उदाहरण आहे आणि जे उत्पत्तीच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. उत्पत्ती 6, 7, 8 यामध्ये नोहाविषयी आपण ऐकतो आणि नोहाविषयी आपण वाचतो. आपल्याला माहित आहे की 40 दिवसाचा जो प्रलय होता तो प्रलय येण्यापूर्वी नोहा आणि त्याचं संपूर्ण घराणं यांची काळजी देवाने घेतली. काळजी घेण्यासाठी तरतूद करून घेतली. आणि जरी इतर लोकांवर विपत्ती आली आणि त्यांना प्राण गमावावे लागले तरी देवाला त्याच्या घराण्याची काळजी असल्यामुळे या प्रसंगातून ते सही सलामत सुटले. आणि देवाने अब्राहमाला जे वचन दिलं होतं ते वचन त्याच्या नंतरच्या पिढींमध्ये पूर्ण झालं. त्यांची संख्या, वरच्या आकाशातली तारे आणि समुद्रातली वाळू याप्रमाणे ते वाढलेत. आणि देव काळजी करणारा आपला समर्थ पिता आहे आणि त्याने त्यांची काळजी घेतली. हा एक अनुभव जो नोहाला मिळाला, जी ऐतिहासिक घडलेली गोष्ट आहे, ही पार्श्वभूमीवर ठेवून आपण 2 गोष्टी आज बघणार आहोत. या अशा परिस्थितीमध्ये भेदरलेल्या परिस्थितीत आपण वावरत असताना जेव्हा निर्णय प्रश्नांनी आपल्याला ग्रासलेला आहे, आपण चिंताग्रस्त आहोत, एन्झायटी इज सेटलिंग अपॉन अस, अशा परिस्थितीमध्ये आज
देवावर आपली चिंता टाका. स्तोत्र 55:22 मध्ये सुद्धा असल्याच प्रकारचं वचन आपल्याला मिळतं. देवाच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे, तू तुझा भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. पुढे असंही म्हटलेलं आहे, धार्मिकाला तो कधीही ढवळू देणार नाही. आपल्याला हे पण वचन आहे की धार्मिक 7 वेळा पडला तरी तो परत उठेल. प्रभू काळजी करणार आहे. आणि या हे उदाहरण पार्श्वभूमीवरती ठेवून आणि जी वाचलेली वचनं आपण आहेत ते लक्षामध्ये घेऊन आणि हे वचन पहिले पेत्र 5:6 ज्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही सर्व तुमची चिंता, तुमची काळजी, तुमची एन्झायटी देवावरती टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आणि आपण आपली काळजी घेतो, पण देवाने आपली काळजी घेणं हे आपण आपल्या काळजीपेक्षा घेण्यापेक्षा किती महत्वाचं आणि लाभदायी आहे. तेव्हा पहिली गोष्ट आपण बघणार आहोत, देव आपली काळजी घेतो म्हणजे देव आपलं संरक्षण करतो. द फर्स्ट थिंग वी आर गोइंग टू कन्सिडर इज God takes care of us. And in that first point, only 2 points we are going to consider. One is God protects us and second is God provides us. The first point, पहिला जो मुद्दा आहे, देव आपलं संरक्षण करतो. आपल्या सर्वांच्या परिचयाचं जे स्तोत्र आहे, ज्यामध्ये हा अनुभव, हा सूर भरभरून बाहेर आलेला आहे, आणि ते स्तोत्र म्हणजे 23वे स्तोत्र. आपल्या सर्वांच्या पाठ आहे 23वे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. या संपूर्ण स्तोत्रामध्ये देव संरक्षण करतो आणि देव पुरवठा करतो. या 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतात. इतर पुष्कळ गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत, पण ते आपला मेंढपाळ असल्यामुळे आपल्याला तो आपलं संरक्षण करतो आणि आपल्याला पुरवठा देतो. याच देवाने देवाच्या लोकांचं, निळ्या लोकांचं, व्यक्तींचं किंवा समाजाचं, जसं नोहाच्या काळात त्याच्या घराण्याचं संरक्षण केलेली अशी पवित्र शास्त्रामध्ये भरपूर उदाहरणं आहेत. देवाच्या वचनामध्ये 34व्या स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाचा दूत त्याचे भय धरणाऱ्याभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. 8वं वचन म्हणतं, परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्याचवर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. परमेश्वराचा दिव्यदूत हा एक खूप निराळा विषय आहे. देवदूत, दी एंजल्स ऑफ गॉड, देवदूत यांची सेवा विश्वासणाऱ्यांसाठी किती अमूल्य आहे. आणि निरनिराळ्या प्रकारे देवदूतांनी देवाच्या लोकांची सेवा केली. आपल्याला अगदी सुरुवातीला या काळामध्ये ख्रिसमसच्या दिवसामध्ये आपण देवदूताविषयी बघितलं नाही का, त्यांनी संदेश दिलेत योसेफाला, त्यानंतर मरियेला, आणि हे संदेश देऊन या देवदूताने बरेच काम केलेलं आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये सुद्धा आपण वाचतो देवदूतांची सेवा प्रचंड मोठी आहे. जुन्या करारामध्ये सुद्धा देवदूतांची सेवा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून हे एक वचन आपल्या नेहमी पाठ असावं आणि अशा परिस्थितीत ते नेहमी आपल्याला आठवायला यायला पाहिजे की परमेश्वराचा दिव्यदूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. त्याच प्रकारे 46वे स्तोत्र यामध्ये सुद्धा देव आमचा आश्रय आहे आणि आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो आणि 3 वेळेस हे वारंवार म्हटलेलं आहे. त्या स्तोत्रामध्ये सुद्धा भयंकर परिस्थिती दाखवलेली आहे. कितीही घडामोडी जगामध्ये झाल्यात, कितीही निरनिराळे प्रश्न उद्भवलेत, तरी 46वे स्तोत्र म्हणतं की आम्ही भिणार नाही, आम्ही भिणार नाही. का? कारण सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परिस्थितीमध्ये जेव्हा या वचनावर आपण विश्वास ठेवतो, याला अधिक बळकटी येण्यासाठी 2 उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवतो, जे आपल्या परिचित आहेत, आपल्याला माहीत आहेत. पण ही उदाहरणं जेव्हा आपल्यावर प्रसंग येतात, जेव्हा आपण चिंताग्रस्त होतो, जेव्हा काळजीत पडतो, समस्या समोर येतात, तेव्हा ही वचनं आपल्याला
ताबडतोब आठवत नाहीत, स्मरणात येत नाही, कारण ज्या समस्या आहेत त्या इतक्या मोठ्या असतात आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यावरती एक झापड येतं आणि नंतर देवाची वचनं आपल्याला आठवत नाहीत. आपण बहुतेक माणसाकडे मदत मागण्याच्या प्रयत्नात असतो. पहिलं उदाहरण मी देत आहे, या देव आपलं संरक्षण करतो या मथड्याखाली. दानियल. दानियल आपल्याला माहीत आहे. जे आपल्या समाजात दानियल नावाचे लोक आहेत त्यांच्याविषयी मी बोलत नाही. मी पवित्र शास्त्रामध्ये दानियलाच्या पुस्तकात दानियलाविषयी जे सांगितलेलं आहे, तो देवाचा सेवक, याच्याविषयी बोलत आहे. आपल्याला माहीत आहे की दानियलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं होतं आणि सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं कारण राजाच्या आज्ञेचं अवमान त्याने केला. त्याच्या विरुद्ध बरेचसे लोक होते, त्यांनी तक्रार केली, फरमान काढण्यात आलं आणि त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. आणि राजांच्या विरुद्ध हे होतं तेव्हा राजा येऊन त्याने ते दाराच्या तोंडाशी जाऊन उघडून त्याला विचारलं, जिवंत देवाच्या सेवका, तू जिवंत आहेस का? आणि दानियलाने त्याला उत्तर दिलं की जो देव त्याची सेवा मी करतो त्याने त्याच्या दिव्यदूतांना पाठवून सिंहाची तोंड बंद केली आणि त्यांनी मला काहीच केलं नाही. देव इतक्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचे भय धरणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. सिंह किती भुकेलेले असावेत आणि त्यांना एखादं खाण्यासाठी काही जर मिळालं, एखादा माणूस मिळाला, मांस मिळालं, तुटून पडून त्यांनी तुकडे तुकडे केले असते, पण त्यांची तोंड देवदूताने बंद केली होती. त्याच प्रकारे आपल्याला याच पुस्तकामध्ये अजून एक दुसरं खूप चांगलं उदाहरण वाचायला मिळतं आणि ते म्हणजे शद्रक, मेशक आणि अबेदनेगो. ह्यांनी सुद्धा राजाच्या आज्ञेचा अवमान केला आणि मग त्यांना अग्नीमध्ये टाकण्यात आलं, धगधगत्या अग्नीमध्ये, आणि 7 पटीने ती पेटवलेली होती, अग्नी पेटवलेला होता आणि त्यांना अग्नीमध्ये त्यांचे हातपाय बांधून टाकण्यात आलं. जेव्हा हे झालं तेव्हा ज्या लोकांनी त्यांना टाकलं ते पोळल्या गेलेत, पण हे तिघही शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांची बंध तुटलेली होती आणि ते गोल गोल फिरून देवाची स्तुती करत होते. आणि जेव्हा राजाने बघितलं तेव्हा अगदी जवळून जाण्याचा प्रयत्न केला त्याने आणि त्याचा उंच करून तो बघतो तेव्हा त्याला एक चौथा ग्रस्त सुद्धा दिसला, जो देवाच्या पुत्रासारखा आहे, देवदूतासारखा आहे असं त्याला दिसलं. आणि ते लोक, त्यांना त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. देवाचा दिव्यदूत त्याचे भय धरणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. देवानं त्यांना बंधमुक्त केलं. या आगीतनं, या प्रचंड मोठ्या आगीतनं त्यांना सोडवलं. देवाचं प्रोटेक्शन शारीरिकरित्या, आर्थिकरित्या, मानसिकरित्या आपल्या सर्वांना अतिशय 100% पूरक आहे. आणि जेव्हा केव्हा आपण देवाकडे आपण जातो, त्याला त्याच्यापासून मदतीची अपेक्षा करतो, तेव्हा देव आपल्याला उत्तर देतो, तो आपल्याला सोडत नाही. पण हे केवळ आपल्याला शारीरिक, आर्थिक, मानसिक किंवा इतर दुसरे प्रश्न आहेत त्याच्यातूनच देव सोडवतो असं नाही. एक महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यातून देव आपल्याला सोडवतो आणि त्याच्यासाठी मला एक उदाहरण द्यायला पाहिजे. आणि ते उदाहरण मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय त्याच्या सुरुवातीलाच पहिल्या 11व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि या ठिकाणी एक चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. एका पक्षघाती माणसाला त्याच्या मित्रांनी बाजेवरती टाकून प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर छप्पर उघडून खाली टाकलं, कारण गर्दीमुळे त्यांना दारातून जाता येत नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या लोकांनी त्याला आणलं, त्याच्या मित्रांनी त्यांचं विश्वासाचं कौतुक केलं आणि प्रभूने त्याला बरं करण्याच्या अगोदर प्रभूने त्याला म्हटलं की तुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि आपल्याला माहित आहे की आजूबाजूला त्याचे जे द्वेष्टे होते ते टीका करत होते की पापांची क्षमा देवा वाचून कोणी करू शकत नाही वगैरे वगैरे, आपल्याला सर्व माहीत आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताला कळत होतं की ते काय कुजबुज करत आहेत म्हणून
पण प्रभू येशू ख्रिस्ताने प्रथम त्याला म्हटलं, मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. म्हणजे त्याला पापाच्या आजारातनं, पापाच्या अडचणीतनं, पापाच्या परिणामातनं, पापाच्या स्थितीमधून आणि प्रभूने त्याच्यावर दया करून त्याला प्रथम सोडवलं, त्याच्या पापांची क्षमा केली. आणि नंतर अर्थात प्रभूने त्यांना विचारलं की चमत्कार करणं हे सोपं आहे की पापांची क्षमा, आणि कुठलंही उत्तर त्यांना देता येत नव्हतं. नंतर प्रभूने त्याला म्हटलं की मुला तुझी बाज उचलून चालू लाग, आणि तो उठला आणि आपली बाज उचलून चालायला लागला. हा चमत्कार केला. तेव्हा या ठिकाणी 2 चमत्कार घडलेत. एक म्हणजे पापांची क्षमा प्रभूने केली, पहिला चमत्कार, आणि दुसरा चमत्कार त्याने शारीरिक आजार त्याचा बरा केला. म्हणजेच देव आपली काळजी घेतो. तुम्ही सर्व चिंता त्याच्यावर टाका, तो तुमची काळजी घेतो. आणि या ग्रस्ताने, त्याच्या लोकांनी, त्याच्या मित्रांनी मोठ्या विश्वासाने प्रभूकडे आणलं आणि प्रभूने त्याचं संरक्षण केलं पापाच्या परिणामापासून. पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व कालचं जीवन आहे. रोम 6:23. आणि सर्व लोक पापी आहेत हे प्रभूचं वचन म्हणतं रोम 3:23. कारण सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला ते अंतरलेले आहेत. आणि प्रभू प्राथमिकरित्या हा आपल्याला पापाच्या परिणामापासून, जी शिक्षा आहे त्यापासून आपल्याला सोडवतो. तो आपल्याला आपलं संरक्षण करतो पापापासून. इतकंच केवळ नव्हे तर सर्व प्रकारच्या वाईटापासून. आणि आपण हीच प्रार्थना करतो ना नेहमी की आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव. आणि हा एक सुटका, हे संरक्षण प्रभूने केलं. आणि म्हणून प्रभूचं जे संरक्षण आहे ते दोन्ही प्रकारचं आहे, शारीरिक आणि आध्यात्मिक. प्रभूने, आपल्याला माहित आहे की नोहाकडे आपण जर परत बघितलं तर त्याला तारू करायला सांगितलं होतं, आणि त्या तारूमुळे ते संपूर्ण घराणं वाचलं. त्यानंतर आपल्याला हे पण माहित आहे की मोशेने अरण्यात सर्प उंच केला, आणि ते तारू प्रभू येशू ख्रिस्त स्वतः झाला. जे सर्व लोक अरण्यात त्या उंच केलेल्या सर्पाकडे बघत होते, सर्पदंश होऊन सुद्धा लोक मरत नव्हते, त्यांना सुरक्षित मिळत होती. आणि प्रभू हा तारू, उंच केलेला सर्प, आणि स्वतः वधस्तंभावर गेलेला, या त्याच्या लोकांवरती, संपूर्ण सृष्टीवरती, संपूर्ण जगावर प्रीती असल्यामुळे केवळ काही लोकांसाठी केलं असं नाही, पण त्याचा हा यज्ञ आपल्यासाठी, आपल्या जागी, आपल्या ऐवजी वधस्तंभावर जाऊन त्याने आपले सर्व व्याधी 53 अध्याय वधस्तंभावर वाहिलेत. सर्व प्रकारचे आजार त्याने वाहिलेत, आणि पापाचा आजार सुद्धा वधस्तंभावर त्याने वाहिला. आणि देव आणि मानव आणि मानव यांच्यामध्ये सख्य करून सर्व प्रकारचं वितुष्ट काढून आपल्याला सोडवलं. तेव्हा देवाचं संरक्षण हे आध्यात्मिक आणि शारीरिक पूर्णपणे देवाच्या लोकांना मिळतं. आणि म्हणून प्रभूचं वचन म्हणतं, कुठलीही परिस्थिती आपल्यावर असो, कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये आपण असो, पण तो आपली काळजी घेतो. तुम्ही सर्व भार त्याच्यावर टाका, सर्व चिंता त्याच्यावर टाका. कास्ट युअर बर्डन, युअर वरीज, युअर एन्झायटी अपॉन हिम, बिकॉज ही टेक्स केअर ऑफ यू. द सेकंड थिंग, दुसरी गोष्ट आपण बघत आहोत की देव आपल्याला जे लागतं ते तो पुरवतो. फिलिप्पीकराचं पत्र याचा 4 अध्याय 19 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की माझा देव त्याच्या संपत्तीनुसार सर्व गरजा तुमच्या पुरवो. किती चांगलं वचन आहे की देव आपल्या सर्व प्रकारच्या गरजा, अडचणी पुरवतो. आणि हे सुद्धा केवळ म्हटलेलं आहे असं नाही, पण त्याने शिक्षण दिलं ना. आताच आपण जे वचनं वाचलेली आहेत
मत्ते कृष्णवर्तमानाच्या 6व्या अध्यायातून त्या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे की उदाहरणं दिलेत. गवत, फुलं, शल्मोन राजा जितका नटला नव्हता त्याच्यापेक्षा या सर्व गोष्टींची तो काळजी घेतो, पाखरे आकाशातील. तर तेव्हा तुम्ही किती विशेष करून देवाचे लोक महत्वाचे त्याच्या नजरेमध्ये आहात, तर तुमची किती विशेष करून तो काळजी घेईल. आणि चिंता त्याच्यावर टाकायची आहे, चिंता आपण व्हायची नाही आहे. आणि यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रातली उदाहरणं, जी चमत्काराची उदाहरणं आहेत, ती देऊन आपल्याला भरपूर विश्वासामध्ये बळकटी येईल. आणि पहिलं उदाहरण मला द्यायला पाहिजे एलियाचं. एलियाला देवाने त्याच्या प्रवासामध्ये अन्नाचा पुरवठा केला. आणि हे पण माहीत आहे की एलियाला देवदूताने प्लेट आणून दिली होती जेवणाची. त्याला टॅप करून त्याला उठवलं आणि सांगितलं की तू खा म्हणून, भरपूर तुला प्रवास करायचा आहे म्हणून. देवदूताने प्लेट आणून दिली. पण देवदूताने आणून दिली बरं वाटतं, पण त्याला कावळ्याने सुद्धा भाकर पुरवली. आणि देवदूताने कावळ्याच्या द्वारे देव कुठल्याही प्रकारे आपल्याला पुरवठा करू शकतो. कोणत्याही प्रकारे देव आपल्याला पुरवठा करू शकतो. आणि हा अनुभव आपल्याला सुद्धा आलेला असावा की देवाने निर्णया प्रकारे आपल्या गरजा पुरवल्यात, आपल्याला भरपूर दिलेला आहे. आणि माझी नेहमी प्रार्थना देवाकडे असते आणि मी नेहमी म्हणत असतो हे प्रार्थनेमध्ये की देवाने आपल्याला आणि मला सुद्धा देवाने आपल्याला आवश्यक आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आणि आपली पात्रता नाही त्याही पेक्षा जास्त पटीने देव आपल्याला पुरवतो. देवाने आपल्याला पुरवलेला आहे. आणि हा आपला प्रत्यय आपल्या सर्वांना आलेला आहे, अनुभव आपल्या सर्वांचा आहे. देव हा आपल्याला पुरवतो तो सर्व परिस्थितीमध्ये, मग आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये असो. आणि हा पुरवठा आपल्यासाठी स्वास्थ्यामध्ये सुद्धा आहे. तो प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा या जगामध्ये होता तेव्हा आपल्याला माहित आहे की त्याने निर्णया लोकांना निर्णया परिस्थितीतनंच पुरवठा दिला. 5,000 लोकांना जेवण दिलं, 4,000 लोकांना जेवण दिलं. इतकंच केवळ नाही, त्याच्या पुनरुत्थानानंतर सुद्धा त्याने आपल्या शिष्यांना जेवण दिलं. ते येण्याच्या अगोदर त्याने म्हटलं की तुम्ही काही पकडलेलं आहे का. पण ते जेव्हा आले तेव्हा त्याने फिश ऑलरेडी भाजून ठेवलेली होती त्यांच्यासाठी. हा त्याचा पुरवठा सातत्याने चालू असतो. आणि हा जो पुरवठा आहे हा शारीरिक पुरवठा आपल्याला नक्कीच मिळतो, नेहमीच मिळतो. पण आध्यात्मिक पुरवठा सुद्धा देव आपल्याला देतो. योहान 6व्या अध्यायामध्ये 35 वचन प्रभूने काय म्हटलं, मी जीवनाची भाकर आहे. मी जीवनाची भाकर आहे. जसं 4,000 लोकांना 5,000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर देऊन त्यांना तृप्त केलं, तसं जो ही भाकर खाईल त्याला कधीच भूक लागणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर अनंत काळ आपल्याला देवाच्या संगतीत राहण्यासाठी पूरक आहे असं स्पष्ट विदित करत होता. आणि ही भाकर, जीवनाची भाकर जो खाईल, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी जीवनाची भाकर आहे. जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. म्हणजे अनंत काळपर्यंत राहण्याचं सौभाग्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या सर्वांना आहे. आपल्याला पुरवठा आहे त्याच्याविषयी आपण प्रार्थना करत असतो. कुठल्याही प्रकारची अडचण असली आपण प्रार्थना करत असतो. पण याविषयी कधी आपण प्रभूचे उपकार मानतो का, किंवा ते आपल्याला स्मरणात येतं का की प्रभूने मी जीवनाची भाकर आहे ही भाकर वधस्तंभावर बोडून आपल्या सर्वांसाठी तयार केली. आणि जो ही भाकर खातो, जो या प्रभूला ग्रहण करतो, तो कधी मरणार नाही, तो सदैव जिवंत राहणार प्रभूच्या संगतीत. म्हणजेच योहान 3:16 मध्ये सांगितल्यामध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. ही भाकर खाल्ल्यावर त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार. तो देवाच्या संगतीमध्ये सदैव राहणार आहे. आणि हा अनुभव आपल्या सर्वांना नक्कीच आलेला असेल. मला एक उदाहरण सांगायला पाहिजे.
शेवटी काही पवित्र शास्त्रातली वचन आहेत. आय वॉन्ट टू लीव्ह दोज वर्सेस विथ यू. निर्गमाचं पुस्तक याचं 14 अध्याय 13 ते 14 मध्ये असं म्हटलेलं आहे, मोशे लोकांना म्हणा, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाही. खूप चांगला हे आहे. देव आपल्याला कसं सोडवतं. नीतिसूत्रे 3, 5 आणि 6 मध्ये म्हटले, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. इर्मया 29:13, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. जेव्हा आपण देवाचा शोध घेतो, नियंत्रण ठेवतो, त्याच्या योजनेवर अवलंबून राहतो आणि विश्वास ठेवतो, तेव्हा तो विश्वासू आहे आणि त्याच्या उद्देशानुसार आपल्याला जिथे जायचे तिथे तो नक्कीच घेऊन जाणार आहे. आणि आपली अल्टिमेट डेस्टिनेशन इज लिव्हिंग विथ जीसस फॉर इटर्निटी. दानियल 11:32, जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून नष्ट करील, पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. किती लाभदायक आणि दिलासा देणारी ही वचनं आहेत. एक उदाहरण मला द्यायला पाहिजे. आणि एक ग्रस्त पीसी पेनी एक फार मोठी चेन ऑफ मॉल्स आहेत अमेरिकेमध्ये. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पीसी पेनीला आम्ही गेलेलंच आहोत. त्या ठिकाणी कपडे आणि पुष्कळ काही गोष्टी मिळतात. हा जो ग्रस्त होता त्याचं नाव जेम्स कॅश पेनी. आणि एक प्रकारे एक भीतीचं सावट आणि वरीच त्याच्या डोक्यामध्ये इतकी घुसली की शेवटी डिप्रेशनच्या परिस्थितीमध्ये तो गेला. आणि डॉक्टरकडे गेला, औषध पाणी घेतलं, आणि एके दिवशी तो इतका अतिशय दुःखी झालेला होता, कष्टी झालेला होता आणि चिंताग्रस्त झाला होता. एन्झायटी हॅड टेकन ओव्हर. त्या परिस्थितीमध्ये त्याला वाटलं की आज माझा अंत आहे म्हणून. सर्वांना बाय बाय वगैरे त्याने केलं, काही माहीत नाही म्हणे मी जगणार की नाही, आणि तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी देवाच्या कृपेने तो उठला आणि त्याने बघितलं की तो जिवंत आहे म्हणून. आणि जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या कानावर जवळच्या चर्चमध्ये एक गाणं चाललं होतं आणि ते गाणं त्याने ऐकलं. त्या गाण्याचे बोल होते, बी नॉट डिस्पेअर्ड wherever be tied, God will take care of you. Beneath his wings of love abide, God will take care of you. God will take care of you through every day, over all the way. He will take care of you. God will take care of you. Beautiful song, one of my favorite ones. आणि त्याला तेव्हा कळलं आणि एक प्रकारे त्याच्यावरती देवाची छाया कृपा उतरली आणि त्याला कळलं की he said that I realized then that I alone was responsible for my troubles. पुष्कळदा आपण देवावर दोष देतो देवाला आपल्या परिस्थितीसाठी. but he said this realization dawned upon him that he said, I realized then that I alone was responsible for my troubles. I knew that God with his love was there to help me. He said that from that day forward his life was free of worry, and it was all because he realized that God would take care of you. मला खूप आनंद वाटला असतं हे गाणं जर आपल्याला गाता आलं असतं तर. पण आज या परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीत आपण आहोत 2 वर्षापासून साधारण, बरेचसे लोक आपल्या ओळखी पाळखीचे निर्णया ठिकाणी आजारी आहेत, निर्णया परिस्थितीमध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत. आध्यात्मिक अडचणी कदाचित आपल्या नजरेस येत नाही, पण आध्यात्मिक अडचणीमध्ये भरपूर लोक आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आज आपल्याला दिलासा देणारं वचन हे आहे की तुम्ही तुमची सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. दिस इज द वर्ड ऑफ गॉड कमिंग टू अस इन दिस ड्युरिंग दिस टाइम ऑफ क्रायसिस, that God will take care of us. God is there who loves us and will take care of us.
But the only thing is that, do we believe in God? Is He our Father? Do we approach the throne of grace with this relationship established between Him and us through the love of Lord Jesus Christ, exhibited and revealed on the cross of Calvary for all of us, who died in our place for us on our behalf to set us free and meet all our needs, to protect us both physically and spiritually, and provide us both our physical needs and also our spiritual needs. Let us pray. Father God, we thank you very much for being with us and encouraging us with your word this morning. Father, we pray that you would grant us help to believe in your word and give us strength and power from above with the help of your Holy Spirit, that we would live what we read, what we profess. And Father, we pray for this situation also around us, that you would set us free. Through Christ our Lord we pray. Amen.